मॅथमॅटिक्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे 8 क्लासचा जो प्रॅक्टिस सेट 2.1 आहे, ठीक आहे। म्हणजे फर्स्ट प्रॅक्टिस सेट आहे आपला पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल, त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन, ठीक आहे। तो अशा प्रकारे आपल्याला दिला आहे, जी की क्वेश्चन नंबर फर्स्ट असा आहे, इन द फिगर इच अँगल इज शो बाय अ लेटर ई फिल इन द बॉक्सेस विथ द हेल्पिंग ऑफ द फिगर, ठीक आहे। आपल्याला काही जे अँगल आहे ते आपल्याला जे काही अल्फाबेट आहे त्याने शो केलेलं आहे, तर आपल्याला जे काही बॉक्स दिलेले आहे, ठीक आहे, त्यांचं अकॉर्डिंग, ठीक आहे, आपल्याला अँगल काय करायचे ते लिहायचे, ते बॉक्स आपल्याला फिल करायचे, ठीक आहे। हा तुमचा फर्स्ट क्वेश्चन मधला पहिला टॉपिक आहे, ठीक आहे। तर आपल्याला काय विचारलं आहे, करस्पॉन्डिंग अँगल, काय विचारलंय, करस्पॉन्डिंग अँगल। आता करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय, याच्यावर मी पहिलेच तुम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये बनवलं आहे सगळ्या अँगलबद्दल, पॅरलल लाईन, ट्रान्सव्हर्सल, तर ठीक आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर सर्वात पहिले तो व्हिडिओ पाहून घ्या, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला हा जो काही आपला क्वेश्चन सेट आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे। तर तो व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहिजे। इथं पाहू शकता आपला करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला काय दिलेलं आहे, ठीक आहे। आता ते आपल्याला कोणतं आहे त्याच्यामध्ये आपल्याला फाइंड करायचे। फर्स्ट अँगल जो दिला आहे आपल्याला पी, ठीक आहे। आता पीचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता आहे तो आपल्याला शोधायचा, ठीक आहे। हा पहा पी इथे आहे, ठीक आहे। आणि काय असतं की ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला आणि सेम पोझिशनवर असणाऱ्या अँगलला आपण काय म्हणतो, करस्पॉन्डिंग अँगल, ठीक आहे। तर इथं पी आहे, ठीक आहे। पी सारखंच खालच्या लाईनमध्ये कोणता अक्षर येते, आपला डब्ल्यू येते, म्हणून पी आणि डब्ल्यू हे काय होतील, आपले करस्पॉन्डिंग अँगल होती, तिथे येणारा डब्ल्यू, ठीक आहे। नेक्स्ट आहे पहा आता क्यू, क्यूचा करस्पॉन्डिंग अँगल शोधायचा, पहा क्यू इथे आहे, ठीक आहे। तर जी खालची लाईन आहे सेम त्याच पोझिशनवर असणारा एक दुसरा अँगल शोधायचा, ठीक आहे। पहा इथे क्यू आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर इथं काय आपला एक्स आहे, म्हणून याचा अँगल काय येणार आहे, एक्स, करस्पॉन्डिंग अँगल एक्स हा असतो, ठीक आहे। नंतर आर दिला, आता आरचा करस्पॉन्डिंग अँगल शोधायचा, पहा आर इथे आहे आपल्याला, ठीक आहे। असं असतं खालच्या लाईनवर सेम पोझिशनवर असणारा अँगल म्हणजे त्याचा करस्पॉन्डिंग अँगल, आणि तो म्हणजे वाय आहे, ठीक आहे। त्याच्यासमोर येणार आपलं वाय, ठीक आहे। नंतर फोर्थ नंबर पहा एस दिलं, काय दिलं, एस। आता एसचा करस्पॉन्डिंग अँगल काय येणार, आपला झेड येणार, काय येणार आहे, झेड येणार आहे, ठीक आहे। तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय हे जर माहीत असेल तर तुम्ही हे इझिली नंबर फाइंड आउट करू शकता, ठीक आहे। याच्यानंतर विचारले आपल्याला याच्यामध्ये दुसरा अँगल, ते कोणतं आहे ते पाहूया आणि ते सोडवून करूया। क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला हा सेकंड आहे, जो की विचारले आपल्याला इंटेरियल अल्टरनेट अँगल, ठीक आहे। आता इंटेरियल अल्टरनेट अँगल, इंटेरियल तुम्हाला हे अँगल काय असतात, त्याच्यानंतर तुम्हाला एक्सटेरियर अल्टरनेट अँगल काय असतात हे सुद्धा माहिती दिली आहे, ते माहीत असेल तर तुम्ही याच्यावर अँगल इझिली फाइंड आउट करू शकता, ठीक आहे। काल मी म्हटलं होतं की झेड आकारामध्ये, ठीक आहे, झेड म्हणजे इथे आणि इथे फाउंड होणारे अँगल काय असतात, आपला इंटेरियल अल्टरनेट अँगल, ठीक आहे। ते ही आकृती पाहू शकता, याच्यामध्ये तुम्हाला ही लाईन अशी आणि अशी जर आपण घेतली, ठीक आहे, कोणत्या साईडनं जर घेतली आपण, इथं मी ड्रॉ करून दाखवते तुम्हाला वेगळ्या कलरच्या पेननी, ही अशी, त्याच्यानंतर ही अशी आणि ही अशी जर आपण लाईन घेत असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या कॉर्नरला तयार होणारे अँगल काय असणार, आपले इंटेरियल अँगल असणार आहे, ठीक आहे। हा आता पहा इथं एस आहे, तर एसच्या त्याच्यानंतर जो अपोजिट कॉर्नरला तयार होणारा जो अँगल आहे तो कोणता येणार, आपला एक्स येणार आहे, ठीक आहे। तर म्हणून इथं अँगल एक्स लिहायचं, काय लिहायचं, इथं अँगल एक्स लिहायचं, ठीक आहे। त्याच्यानंतर डब्ल्यू पहा, ठीक आहे। आता हा जो डब्ल्यू आहे, आता ह्या डब्ल्यूच्या अपोजिटला तयार होणारा जो काही अँगल असेल, ठीक आहे, म्हणजे झेड आकारामध्ये तो असणार आहे आपला आर, ठीक आहे। तर सेकंड अँगल काय असणार आहे, आपला डब्ल्यूचा इंटेरियल अल्टरनेट अँगल, तो की आर असणार आहे, ठीक आहे। आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड, ऑब्झर्व द अँगल शो इन द फिगर अँड रिटर्न द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल, ठीक आहे। आपल्याला जी डायग्राम आहे ती पाहायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला 3 अँगलच्या बद्दल माहिती विचारली आहे। पहिला आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल, दुसरा आहे करस्पॉन्डिंग अँगल, तिसरा आहे आपला इंटेरियर अँगल। तर त्यांचे पेअर कोणकोणते आहे या डायग्राममध्ये आपल्याला ऑब्झर्व करून सांगायचे, ठीक आहे। फर्स्ट जो आहे ते दिलेलं आहे आपल्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल। मी आताच म्हटलं की आपल्याला जर डायग्राम आहे त्याच्यामध्ये आपल्याला असा झेडचा फॉर्म होतं, तर इथे आणि इथे मिळणारा अँगल काय असतं, आपलं अल्टरनेट इंटेरियर अँगल असतं, ठीक आहे। आता ही डायग्राम तुम्ही जी ऑब्झर्व जर करत असाल, ठीक आहे, तर तुम्हाला जो मिळणारा नंबर आहे, ठीक आहे, सी आणि ई, ठीक आहे, हे जे आहे आपला अँगल सी अँड अँगल ई, हे दोन्ही काय आपले इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे, ठीक आहे। नेक्स्ट पेअर आहे ती असणार आहे आपली बी आणि एच टी, ठीक आहे। नेक्स्ट पेअर काय असणार आहे, अँगल बी अँड अँगल एच, ठीक आहे। ही झाली आपली नेक्स्ट इंटेरियर अल्टरनेट अँगलची पेअर, ठीक आहे। आता याच्यानंतर नेक्स्ट जो तुम्हाला विचारलं आहे याच्यामध्येच तो जो आहे सेकंड अँगल आहे तो आहे करस्पॉन्डिंग अँगल, ठीक आहे। काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल, ठीक आहे। करस्पॉन्डिंग अँगल्स, ठीक आहे। आता हा करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला मी आत्ताच्याच क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की करस्पॉन्डिंग कशाला म्हणतात, ठीक आहे, की जे काही आपले साईड्स आहेत त्यांच्या सेम पोझिशनवर असणारे अँगल आपल्यासाठी काय असतात, करस्पॉन्डिंग। जसं की याच्यामध्ये पाहू शकता अँगल डी अँड कोणतं, अँगल एच, ठीक आहे। नेक्स्ट पाहू शकता अँगल सी अँड त्याच्यासोबत अँगल कोणता आपला जी, ठीक आहे। इकडल्या बाजूला पाहू शकता अँगल ए अँड अँगल ई, ठीक आहे। नेक्स्ट पाहू शकता अँगल बी अँड कोणता आहे आपला नेक्स्ट अँगल, अँगल एफ। हे सगळे काय झाले आपले करस्पॉन्डिंग अँगल। याच्यामध्ये आता थर्ड जे तुम्हाला विचारलं आहे तो आहे इंटेरियल अँगल। तर काय विचारलं आहे तुम्हाला थर्डमध्ये, इंटेरियल अँगल, ठीक आहे। चला लिहून घेऊया आपण इंटेरियल अँगल, अँगल
आता बघा इंटेरियर अँगल्स म्हणजे काय, जे काही अँगल्स असणार ठीक आहे, ते अँगल्स काय असले आपल्याला, जे आपली जी काही ट्रान्सव्हर्सल असेल त्याच्याचे काही जे सेम साईडला आणि इनसाईडला जे अँगल फॉर्म होतात त्याला आपण काय म्हणतो, इंटेरियर अँगल म्हणतो. तर याच्यामध्ये आपल्याला इंटेरियर अँगलच्या 2 पेअर मिळणार आहे. ठीक आहे, कोणतं, अँगल बी अँड अँगल ई. ठीक आहे, ही झाली आपली पहिली पेअर. दुसरी पेअर आहे अँगल सी अँड अँगल एच. हे दोन्ही पेअर झाले आपल्या कशाचं, तर इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या. ठीक आहे, तर फर्स्ट एक्सरसाइजमध्ये तुम्हाला फक्त इंटेरियर अँगल, करस्पॉन्डिंग अँगल, त्याच्याने इंटेरियर अल्टरनेट अँगल किंवा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, ह्या सगळ्या अँगलचे तुम्हाला डायग्रामला ऑब्झर्व करून त्याचे नावच लिहायचे. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात असेल की कोणत्या पोझिशनला इंटेरियर, कोणत्या पोझिशनला करस्पॉन्डिंग, कोणत्या पोझिशनला इंटेरियर अल्टरनेट किंवा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल मिळतात, अँगल इन लिनियर पेअर मिळतात किंवा ऑपोजिट अँगल मिळतात. तर तुम्ही ह्या सगळे अँगल तुम्ही इझिली लिहू शकता. ठीक आहे, त्याच्यासाठी तुमच्या ह्या सगळ्या जे अँगलच्या पहिल्या व्हिडिओमध्ये प्रॉपर्टी सांगल्या ते तुमच्या सगळ्या प्रॉपर्टी लक्षात असणं पाहिजे, सगळ्या अँगलबद्दलच्या. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. काही प्रॉब्लेम असेल तर खाली कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता.